केंद्रीय गृहमंत्री शहा यांच्याकडून लोकसभेत 130वे घटना दुरुस्ती विधेयक सादर. गंभीर गुन्ह्यांमुळे अटक झालेल्या किंवा ताब्यात घेतलेल्या नेत्यांना पदावरून हटवण्याची तरतूद. सलग 30 दिवस जेलमध्ये राहिल्यास पंतप्रधान मुख्यमंत्र्यांसह कोणत्याही मंत्र्याला पदावर राहता येणार नाही. एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्याकडून उपराष्ट्रपती पदासाठी अर्ज दाखल. राधाकृष्णन यांच्या समोर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डी यांचं आव्हान. बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या वाट्याला 0 जागा. शशांक राव यांच्या पॅनलचे सर्वाधिक 14 उमेदवार विजयी, तर भाजपच्या परिवर्तन पॅनलच्या 7 उमेदवारांचा विजय. ब्रँडचा बँड वाजवण्याचं काम जनता करत असते. ईव्हीएमवर आरोप करणारे आता बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर काय बोलणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंसह विरोधकांवर निशाणा. ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही. बेस्ट पतपेढीची निवडणूक ही चाचणी परीक्षा सुद्धा नाही. पराभवानंतर संजय राऊत यांचं वक्तव्य.